नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे मेथड्स ऑफ सोईंग. ठीक आहे. थेरॉटिकली पण महत्त्वाचं आहे, म्हणजे जे थेरॉटिकली कोणासाठी सांगतोय, जे फर्स्ट सेमिस्टरचे विद्यार्थी BSc ॲग्री असेल तर त्यांना थिअरी एक्झाममध्ये हा क्वेश्चन वारंवार विचारला जातो. आणि जर कोणी कॉम्पिटिटिव्हची तयारी करत असेल ॲग्री कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, तर ऑब्जेक्टिव्हसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा हा टॉपिक आहे मेथड्स ऑफ सोईंग. बघा, वेगवेगळ्या मेथड्स कोणकोणत्या सोईंगच्या. ब्रॉडकास्टिंग असेल, ड्रिलिंग किंवा त्यालाच लाईन सोईंग आपण म्हणतो, नंतर डिबलिंग, त्यानंतर प्लांटिंग, आणि नंतर ट्रान्सप्लांटिंग, नंतर पुटिंग द सीड बिहाइंड द फ्लो. ठीक आहे. ह्या आपण आता इंग्लिश केल्या. त्यानंतर आता वन बाय वन आपण आता या मेथड एक्सप्लेन करतो. बघा, पहिली मेथड आहे ब्रॉडकास्टिंग. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय? तर ब्रॉडकास्टिंग जर मराठीत म्हटलं आपण, तर आपलं एक शेत असतं समजा. या शेतामध्ये आपण काय करतो, हाताने काय करतो, सीड फेकून देतो डायरेक्ट. स्कॅटरिंग करतो हाताने डायरेक्टली. बघा, इट इज द स्कॅटरिंग ऑफ द सीड बाय द हँड ऑल ओव्हर द फील्ड. ठीक आहे. फॉलोड बाय कव्हरिंग द वुडन प्लॅन्क और हॅरो फॉर द कॉन्टॅक्ट ऑफ सीड विथ द सॉइल. क्रॉप लाईक व्हीट, पॅडी, सिसॅमम, कोरिएंडर एक्सेट्रा आर सोन बाय दिस मेथड. म्हणजे काय केलं जातं, हाताने काय केलं जातं, डायरेक्टली कोणत्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट वगैरे इथं वापरलं जात नाही. डायरेक्टली हाताने काय केलं जातं, सीड फेकून दिलं जातं शेतामध्ये. तुम्ही बघा, आपण हाताने सीड फेकतो, त्यानंतर ते सीड कव्हर करण्यासाठी एखादं वुडन प्लॅन्क असेल, हॅरो असेल, ते त्याच्यावर चालवलं जातं. बघा ॲडव्हान्टेज बघा, क्विकेस्ट अँड चिपेस्ट मेथड. बघा, क्विकेस्ट आता हाताने फेकून द्यायचंय फक्त, मग काम काय लवकर होणार आहे. आणि चिपेस्ट का, की याला कोणत्याही प्रकारचं जास्त प्रकारे मजूर वगैरे लागत नाही, कारण की लवकरात लवकर आपण स्वतः सुद्धा हे फेकून देऊ शकतो सीड. नंतर स्किल लेबर इज नॉट रिक्वायर, कोणत्याही प्रकारचे इथं स्किल वगैरे लागत नाही, फक्त सीड फेकायचं काम आहे. इम्प्लिमेंट इज नॉट रिक्वायर. ठीक आहे. नंतर फॉलोड इन अ मॉइस्ट कंडिशन. मॉइस्ट कंडिशन मध्ये सुद्धा इथं आपण काय या प्रकारची पेरणी जी आहे ती करू शकतो. जर काय आपण समजा ट्रॅक्टरद्वारे करायला गेलो, तर त्याला काय एक वापसा कंडिशन निर्माण झालेली पाहिजे, किंवा जास्त मॉइश्चर वगैरे नको, कारण की ते ट्रॅक्टर वगैरे असेल किंवा ट्रॅक्टर ट्रॉन इम्प्लिमेंट असतील, ते व्यवस्थितरित्या चालत नाही. पण या ठिकाणी तसं कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, हे त्याचे ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, डिसएडव्हान्टेज बघायची आपल्याला. डिसएडव्हान्टेज काय आहे ब्रॉडकास्टिंगचे, तर सगळ्यात मेन डिसएडव्हान्टेज आहे सीड रिक्वायरमेंट इज मोर. बघा, सीड रिक्वायरमेंट कशी असणार आहे, जास्तीत जास्त, कारण की हाताने सीड फेकतोय आपण, टोचून लावत नाहीये किंवा ट्रॅक्टरद्वारे ड्रिलिंग करत नाहीये, तर सीड जास्त लागणार आहे. क्रॉप स्टँड इज नॉट युनिफॉर्म. क्रॉप स्टँड युनिफॉर्म येणार आहे का? नाही. ठीक आहे. युनिफॉर्म म्हणजे कसं, व्यवस्थितरित्या सगळं सारखं उगवणार नाही. ठीक आहे. नंतर रिझल्ट इन अ पुअर जर्मिनेशन. जर्मिनेशन सुद्धा काय होणार आहे, याचं कमी होणार आहे. नंतर स्पेसिंग कोणत्याही प्रकारची मेंटेन झालेली नसते, त्यामुळंच इंटरकल्चरिंग जे ऑपरेशन असतात, इंटरकल्चरिंग होईंग वगैरे असेल. बघा, समजा ही फील्ड आहे आपलं, याच्यामध्ये तुम्ही ब्रॉडकास्टिंग केली, म्हणजे सीड सगळ्या शेतामध्ये फेकून दिले, तर अशा प्रकारे जर शेताची कंडिशन असेल, तर इंटरकल्चरल ऑपरेशन म्हणजे, इंटरकल्चर ऑपरेशन म्हणजे काय, इन बिटवीन टू रोज ऑफ द क्रॉप जे ऑपरेशन करतो आपण, त्याला इंटरकल्चरल ऑपरेशन. तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन या ठिकाणी पॉसिबल होत नाही. ठीक आहे. कारण की जागा नसते फील्डच्या दोन क्रॉपच्या मध्ये चालण्यासाठी इम्प्लिमेंटला. ठीक आहे. इंटरकल्चरल ऑपरेशन पॉसिबल होत नाही, हा एक मेजर डिसएडव्हान्टेज या ठिकाणी ब्रॉडकास्टिंगचा आहे. ठीक आहे. सीड रिक्वायरमेंट जास्त असते, क्रॉप स्टँड युनिफॉर्म नसतो, त्याच्यानंतर जर्मिनेशन सुद्धा व्यवस्थित होत नाही, आणि इंटरकल्चरल ऑपरेशन पॉसिबल नसतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरी मेथड बघा, ड्रिलिंग ऑर लाईन सोईंग. दुसरी मेथड बघा, ड्रिलिंग ऑर लाईन सोईंग. बघा, ड्रिलिंग म्हणजे काय, की पेरणी करणे. पेरणी ट्रॅक्टरद्वारे असेल किंवा पेरणी यंत्राद्वारे पेरणी करणे. इट इज द ड्रॉपिंग ऑफ सीड इन टू द सॉइल विथ द हेल्प ऑफ इम्प्लिमेंट सच एस मोगा, सीड ड्रिल, सीड कम फर्टिलायझर ड्रिलर और मेकॅनिकल सीड ड्रिल. Then the seed are covered by wooden plank or harrow. ठीक आहे. Have contact between seed and soil.
म्हणजे पेरणी यंत्र कोणत्याही प्रकारचं पेरणी यंत्र असेल त्याद्वारे पेरणी केली जाते आणि त्यानंतर त्याच्यावर वखर वगैरे चालवला जातो, जेणेकरून काय सीड आणि सॉईलचा कॉन्टॅक्ट आला पाहिजे. क्रॉप लाईक ज्वार, व्हीट, बाजरा, सोनबाई दिस मेथड. ॲडव्हान्टेज बघा, सीड आर प्लेस ॲट युनिफॉर्म डेप्थ, व्यवस्थित युनिफॉर्मली डेप्थ मध्ये ते पेरले जाणार आहे. जर्मिनेशन ऑफ सीड इज युनिफॉर्म, युनिफॉर्म जर्मिनेशन असणार आहे. सीड रिक्वायरमेंट इज लेस ॲज कम्पेअर टू द ब्रॉडकास्टिंग. बघा, हाताने फेकून देणे आणि एखाद्या पेरणी यंत्राद्वारे पेरणी करणे याच्यामध्ये तुम्ही स्वतः सांगू शकता की पेरणी यंत्राद्वारे जी पेरणी केली जाते त्याच्यामध्ये सीड रिक्वायरमेंट कशी असणार आहे, कमी असणार आहे. त्यानंतर इंटरकल्चरल ऑपरेशन विथ इम्प्लिमेंट इज पॉसिबल. बघा, आता पेरणी करताना कशी कसं आपण, हे समजा फील्ड आहे तर अशी रो टू रो पेरणी करतो, ठीक आहे, व्यवस्थित स्पेसिंग त्याची मेंटेन असते. त्याच्यामुळे इंटरकल्चरल जे ऑपरेशन असतात, ठीक आहे, ते पॉसिबल असतात. इंटरकल्चरल ऑपरेशन आपण करू शकतो, जे की आपण बघितलं ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये पॉसिबल नव्हते. ब्रॉडकास्टिंगमध्ये पॉसिबल होते का? नाही. ठीक आहे. तर ही तुमची ड्रिलिंग और लाईन सोईंग मेथडचे ॲडव्हान्टेजेस. आता डिसअडव्हान्टेजेस बघू. डिसअडव्हान्टेजेस ऑफ ड्रिलिंग और लाईन सोईंग. ठीक आहे. डिसअडव्हान्टेजेस बघा, पहिला आहे स्किल पर्सन इज रिक्वायर्ड फॉर सोईंग पर्पज. बघा, तुम्ही जर शेतामध्ये पेरणी करत असाल ट्रॅक्टरद्वारे वगैरे किंवा साध्या टिपणीने जरी करत असाल बैलावरच्या, तरी ते चालवण्यासाठी काय स्किल पर्सन गरजेचा असतो. नंतर क्लीन वेदर रिक्वायर फॉर सोईंग. ठीक आहे, वातावरण कसं असलं पाहिजे, क्लीन असलं पाहिजे, वापसा कंडिशनला तुमच्या शेत असलं पाहिजे. ठीक आहे. नंतर सोईंग इज पॉसिबल ओनली वेन द सॉइल इज वर्केबल कंडिशन, ते सांगितलं, पावसा कंडिशनला शेत असलं पाहिजे. नंतर स्पेसिंग इज नॉट मेंटेन विदिन द रो अँड लाईन हिन्स इंटरकल्चरिंग इज सॉरी सॉरी हे चुकीचं आहे. स्पेसिंग मेंटेन केली जाते. ठीक आहे, हे चुकीचं दिलेलं आहे. स्पेसिंग मेंटेन असते बरोबर ड्रिलिंगमध्ये, त्याच्यामुळे इंटरकल्चरल पॉसिबल असतं. हे चुकीचं आहे. ठीक आहे. ते टायपिंग करताना थोडं इकडे तिकडे झालं असेल. ठीक आहे, पण स्पेसिंग मेंटेन असते. हा एक ऍडव्हान्टेज आहे त्याचा. उलटा डिसअडव्हान्टेज स्पेसिंग मेंटेन केलेली असते. ही झाली तुमची ब्रॉडकास्टिंग और लाईन सोईंग मेथड, आपण करेक्ट करून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे तुमची डिपलिंग. डिपलिंग म्हणजे काय रे? हाताने आपण टोचणी जे करतो, हाताने वन बाय वन सीड प्लेस करतो, ठीक आहे, त्याला म्हणतात डिपलिंग. बघा आता, इन दिस placing or dibbling of the seed at a crop mark made in the field with the help of marker as per the requirement of the crop in both direction. ठीक आहे. आता बघा, तुम्ही कपाशीची लागवड करताना बघितली असताना आपण काय करतो, पहिली मार्किंग करून घेतो, एक सऱ्या काढतो. ठीक आहे, आणि त्या स्पेसिफिक त्या डिस्टन्सला आपण काय करतो, त्याची टोचणी करत असतो. टोचणी करणं, डिबलिंग म्हणजे काय, सगळ्याचं टोचणी. इट इज डन बाय डिबलर. डिबलर नावाचं एक इम्प्लिमेंट आहे, त्याद्वारे सुद्धा याची डिबलिंग केली जाते, किंवा हा सरळ सरळ हाताने सुद्धा टोचणी केली जाते. इट इज फॉलोड इन मेथड, ग्राउंडनट असेल, कॉटन असेल, विच हॅव्हिंग द बोल्ड सीड अँड हाय व्हॅल्यू. ठीक आहे, साईज कशी असती सीडची, बोल्ड सीड असते. म्हणजे बोल्ड म्हणजे जाडं सीड असतं. जनरली आपण डिबलिंगद्वारे जी पेरणी करतो, टोचणी करतो, ते सीड कसं असतं, जाड सीड असतं. ठीक आहे. नंतर बघा ऍडव्हान्टेज बघा डिबलिंगचे, स्पेसिंग बिटवीन रोज अँड प्लांट इज मेंटेन. ठीक आहे, स्पेसिंग मेंटेन केलेली असते. सीड कॅन बी डिबल ॲट अ डिझायर डेप्थ इन अ मॉइश्चर झोन. ठीक आहे, आपल्याला जेवढी गरजेची आहे तेवढ्या डिझायर डेप्थमध्ये आपण काय करतो, हिची सीडची टोचणी करतो. नंतर ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन कॅन बी मेंटेन, स्पेसिंग मेंटेन केली जाते, प्लांट पॉप्युलेशन मेंटेन केलं जातं. सीड रिक्वायरमेंट इज लेस दॅन अदर मेथड, सर्वात कमी सीड लागतं बाकी मेथडपेक्षा. ठीक आहे, कमीत कमी म्हणजे हाताने टोचणी करतो त्याच्यामुळे काय लागणार आहे, कमीत कमी सीड आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, ही आहे तुमची डिबलिंग मेथड. ठीक आहे. अजून काही आहे का, पुढे बघू आपण, एकदा इरेज करू. त्यानंतर बघा, इम्प्लिमेंट इज नॉट रिक्वायर फॉर सोईंग. इम्प्लिमेंटची गरज आहे का? ठीक आहे, डिबलर वगैरे ते आहे, पण ते इम्प्लिमेंट नाही असं, अं, पेरणी यंत्र वगैरे आपण त्याला म्हणतो, तसलं प्रकारचं इम्प्लिमेंट इथं लागत नाही.
ठीक आहे, इम्प्लिमेंट इज नॉट रिक्वायर्ड. आणि इंटरक्रॉप कॅन बी टेकन इन अ वायडर स्पेस. इंटरक्रॉपिंग केली जाऊ शकते म्हणजे इन बिटवीन टू रोज ऑफ द क्रॉप, या रोजच्या दोन मध्ये जी स्पेस आहे तिथं दुसरा एखादा क्रॉप तुम्ही घेऊ शकता, म्हणजे इंटरक्रॉपिंग पॉसिबल आहे. डिसएडव्हान्टेज पहा, टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे. आता हाताने एक एक बी टोचायची म्हणल्यावर टाइम लागणार आहे, टाइम कन्झ्युमिंग. रिक्वायर मोर लेबर, हेन्स इन्क्रीज द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. ठीक आहे. आता टोचणी करायची म्हणल्यावर लेबर जास्त लागणार आहे. आता ट्रॅक्टरद्वारे वगैरे पेरणी केली तर पटापट पटापट ट्रॅक्टर पेरणी करून टाकतो. पण तीच जर तुम्हाला टोचणी करायची शेतामध्ये, तर काय, खूप टाइम लागणार आहे आणि लेबर सुद्धा जास्त लागणार आहे. नंतर रिक्वायर स्ट्रिक्ट सुपरविजन. सुपरविजन कशासाठी लागतं, की बघा समजा ही तुमचं फील्ड आहे, या शेतामध्ये तुम्ही अशी टोचणी करत आहात, तर या ठिकाणी बी टाकल्यानंतर बरोबर या डिस्टन्सलाच ती सीड मजूर टाकतायत का, लेबर टाकतायत का, किंवा इथं इथं टाकलं आणि डायरेक्ट इथं घ्यायला लागले, किंवा व्यवस्थित टेपवरती टाकतायत का, त्याला सुपरविजन करावं लागतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही मेथड आहे तुमची टिबलिंग मेथड. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची नेक्स्ट मेथड आहे प्लांटिंग. नेक्स्ट मेथड आहे प्लांटिंग. ठीक आहे. आता प्लांटिंग जनरली जी आहे ती व्हेजिटेटिव्हली प्रपोगेटेड क्रॉप जे असतील त्यांच्यामध्ये केली जाते. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेटेड क्रॉप. ठीक आहे. म्हणजे पोटॅटो वगैरे असं बघा. इट इज द प्लेसिंग ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द क्रॉप. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द क्रॉप विच आर व्हेजिटेटिव्हली प्रपोगेटेड इन अ लेआउट फील्ड. ठीक आहे. ट्यूबर्स ऑफ द पोटॅटो, मदर सेट ऑफ द जिंजर अँड टर्मरिक, कटिंग्स ऑफ द स्वीट पोटॅटो अँड ग्रेप्स, सेट्स ऑफ द शुगर केन. ठीक आहे. हे सगळ्यांची काय केली जाते, प्लांटिंग केली जाते. म्हणजे सरळ सरळ ही मेथड जी लक्षात ठेवायची, व्हेजिटेटिव्हली प्रपोगेटेड जे क्रॉप असतील, ठीक आहे, त्यांच्यासाठी ही महत्वाची आहे, किंवा त्यांच्यासाठीच ही मेथड, किंवा व्हेजिटेटिव्हली प्रपोगेटेड पार्ट्सची पेरणी आपण करतो त्याला म्हणतात प्लांटिंग. बघा आता ॲडव्हान्टेज, स्पेसिंग बिटवीन रोज अँड प्लांट इज मेंटेन, डेप्थ ऑफ सोईंग कॅन बी ॲडजस्टेड. ठीक आहे. आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेज, टाइम कन्झ्युमिंग आहे, बरोबर, वन वन बाय वन एक एक पार्ट आपल्याला लावा लागतो. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स रिक्वायर मोर लेबर अँड इन्क्रीज द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. हे पण तसंच आहे. म्हणजे जे आपण डिबलिंग करतो सेम तसंच आहे, फक्त व्हेजिटेटिव्ह पार्ट्सची डिबलिंग केली जाते. इथं कोणत्याही प्रकारचं सीड वापरलं जात नाही. हा फरक आहे फक्त. ठीक आहे. व्हेजिटेटिव्ह पार्ट्सची लागवड आपण या ठिकाणी करत असतो. आता शेवटची मेथड आहे, सॉरी शेवटची नाही, पण एक महत्वाची, ट्रान्सप्लांटिंग. ठीक आहे. आता हे समजून घेऊ. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय, की अशा प्रकारचे क्रॉप असतात की जे पहिले नर्सरीमध्ये ग्रो केले जातात. ही समजा ही नर्सरी आहे, इथं ग्रो केले जातात, आणि आपलं हे मेन फील्ड आहे. ठीक आहे. या नर्सरीमध्ये ग्रो केले जातात, एका आयडियल कंडिशनला त्याची सीडलिंग तयार केली जाते. ठीक आहे. सीडलिंग तयार झाली, 4 ते 5 पानावर तुमचं प्लांट आलं, सीडलिंग तयार झाली, नंतर त्याची फील्डमध्ये लागवड केली जाते. ठीक आहे. याला म्हणतात ट्रान्सप्लांटिंग. बघा, इट इज द रेझिंग ऑफ सीडलिंग ऑन नर्सरी बेड अँड ट्रान्सप्लांटिंग ऑफ द सीडलिंग इन द ले लेड आउट फील्ड. ठीक आहे. फॉर दिस सीडलिंग आर अलाउड टू ग्रो इन नर्सरी बेड फॉर 3 to 5 weeks. ठीक आहे. बेड आर वाटर्ड 1 day बिफोर ट्रान्सप्लांटिंग ऑफ द नर्सरी टू प्रिव्हेंट जर्क ऑफ द रूट्स. हे जे काही नर्सरीचे बेड आहे, ठीक आहे, ते एक दिवस अगोदर काय केलं जातं, त्याला इरिगेशन दिलं जातं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय केलं जातं, त्याची अपरूटिंग केली जाते. म्हणजे ते काय केले जातात, अपरूट केले जातात, आणि दुसऱ्या दिवशी ते, सॉरी, त्या दिवशी नंतर दुसऱ्या फील्डमध्ये जे मेन फील्ड आहे त्या ठिकाणी ते लावले जातात. ठीक आहे. द फील्ड इज इरिगेटेड बिफोर ॲक्च्युअल ट्रान्सप्लांटिंग टू गेट द सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट अर्ली अँड क्विकली विच रिड्यूज द मॉर्टॅलिटी. आणि ज्या फील्डमध्ये ते लावायचे ते फील्ड सुद्धा इरिगेटेड केलं जातं. ठीक आहे. कारण की काय होऊ शकतं, जर कोल्ड जर लावलं तर ते जे काही तुमचे सीडलिंग आहे ते मरू शकतात. दिस मेथड फॉलोड इन पॅडी, फ्रूट अँड व्हेजिटेबल क्रॉप्स अँड, ठीक आहे, पॅडी असेल, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल क्रॉप असतील, टोबॅको असेल. ठीक आहे. तर या सर्वांमध्ये ती मेथड यूज केली जाते. ठीक आहे. तुमची ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग मध्ये लक्षात ठेवायचं की तुम्हाला नर्सरी ग्रो करावे लागणार आहे पहिले, किंवा नर्सरीतून क्रॉप आणावं लागणार आहे, आणि नंतर तुमच्या फील्डमध्ये, मेन फील्डमध्ये त्याची लागवड करावी लागणार आहे. त्यानंतर ट्रान्सप्लांटिंग.
आता ॲडव्हान्टेज बघा, लेस सीड रिक्वायरमेंट. ठीक आहे, पहिला आहे लेस सीड रिक्वायरमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे रो टू रो अँड प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स कॅन बी मेंटेन. नंतर आहे सफिशियंट, एक मिनिट, फार्मर गेट सफिशियंट टाइम फॉर फील्ड प्रिपरेशन. बघा, बघा जोपर्यंत क्रॉप नर्सरीमध्ये आहे तोपर्यंत सफिशियंट टाइम भेटून जातो फार्मरला फील्ड प्रिपरेशनसाठी. त्याच्यानंतर यंग क्रॉप कॅन बी सब्जेक्टेड टू इन्सेक्ट अटॅक कॅन बी इफेक्टिव्हली कंट्रोल इन अ नर्सरी. जे काही यंग क्रॉपवर इनिशियली अटॅक होतो, ते जे अटॅक आहे इन्सेक्टचा असेल, डिसीजचा असेल, तो डायरेक्टली काय नर्सरीमध्येच काय केला जातो, मॅनेज केला जातो. हा एक ॲडव्हान्टेज आहे. नंतर डिसएडव्हान्टेज बघा, इट इन्क्रीज द लेबर कॉस्ट. ठीक आहे, लेबर कॉस्ट इन्क्रीज होती, वन बाय वन ते सीड ट्रान्सप्लांट करावं लागतं, सीडलिंग. नंतर इट इन्क्रीज द कॉस्ट ऑफ लँड प्रिपरेशन. लँड प्रिपरेशनचा कॉस्ट इन्क्रीज होतो. ठीक आहे, कारण की स्पेशल फील्ड तयार करावं लागतं. ठीक आहे, जे आपण ट्रान्सप्लांटिंग करतो त्याला काही बेड वगैरे तयार करावं लागतात हे. ठीक आहे, हे झालं तुमचं ट्रान्सप्लांटिंग. आता शेवटची आहे, जी की एवढी सायंटिफिक मेथड नाही आहे, पण आपले पूर्वज असतील ते वापरत होते, बरेचसे लोक वापरत होते. पुटिंग द सीड बिहाइंड द फ्लो, म्हणजे जे नांगरणी करतो आपण, नांगरणीच्या मागे, नांगराच्या मागे ज्या रोज तयार होतात त्या रोज मध्येच काय करणे, सीडची ड्रॉपिंग करणे किंवा प्लेसिंग करणे किंवा सीड त्याच्यामध्ये टाकणे. ही झाली पुटिंग द सीड बिहाइंड द फ्लो. इट इज द ड्रॉपिंग ऑफ सीड बिहाइंड द फ्लो इन द फरोज विथ द हेल्प ऑफ मॅन्युअल लेबर बाय द हँड. ठीक आहे, म्हणजे जे नांगर समोर समोर जाणार त्याच्या मागे काय करायची, पेरणी करत जायची सीडची विथ द हेल्प ऑफ लेबर हँड. द सीड्स आर कव्हर बाय सक्सेसिव्ह फरो ओपन बाय द फ्लो. ठीक आहे, नंतर काय होतं की दुसरा फरो जेव्हा ते नांगर ओपन करतो तर त्या दुसऱ्या नंतर पहिल्या फरोमध्ये काय होतं, मग माती पडत जाते. दिस इज मेथड इज नॉट कॉमनली फॉलोड फॉर सोईंग ऑफ क्रॉप. कॉमनली फॉलोड नाही आहे, पूर्वी केलं जात असेल कदाचित पण आता तरी नाही. ॲडव्हान्टेज काय, मोर एरिया कॅन बी कव्हर इन अ लिमिटेड टाइम, नो स्पेसिफिक इक्विपमेंट इज रिक्वायर, चीप सीड कॅन बी सोन बाय दिस मेथड. ठीक आहे, चिप सीड ज्या असतील, ते जे जास्त महाग नाही अशा सीड आपण पेरू शकतो. ठीक आहे, एकदम महागडे सीड जर टाकले आणि ते जर व्यवस्थित त्याची उगवणी झाली नाही तर काय होऊ शकतो, आपल्याला एक तोटा होऊ शकतो. डिसएडव्हान्टेज बघा, क्रॉप स्टँड इज नॉट युनिफॉर्म. ठीक आहे, नंतर सीड रिक्वायरमेंट पर युनिट एरिया इज मोर, आणि स्पेसिंग बिटवीन रो टू रो अँड प्लॅन टू लँड कॅनॉट बी मेंटेन. ठीक आहे, अशा प्रकारे ही मेथड्स ऑफ सोईंग होत्या वेगवेगळ्या. तर त्या वारंवार बघा, काही नाही समजलं असेल तर विचारा, कमेंट करा, आणि व्हिडिओला लाईक करत चला, नंतर शेअर करत चला, आणि चॅनल जर सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना ही माहिती पोचवा, जे गरजू विद्यार्थी असतील त्यांना ही माहिती पोचवा, व्हिडिओ शेअर करत चला. ठीक आहे, थँक्यू.